काल मुंबईच्या महापौर निवड झालेली आहे. त्यांनी सांगितलेले की मुंबई आता आम्ही बांगलादेश मुक्त करतो. असं कोण म्हणत आहे? महापौर महापौरांनी दिल्लीत यायला पाहिजे. बांगलादेशी मुक्त करण्याचं ते जे काय त्यांचं धोरण आहे ते त्यांच्या हातात नसून ते देवेंद्र फडणवीस यांच्या हातामध्ये. महापौरांना प्रशासकीय अधिकार नसतात, लक्षात घ्या. महापौरांनी मुंबई शहराच्या विकासावर बोलायला पाहिजे. ते पुन्हा हिंदू मुसलमान करणार असतील तर काल व्यासपीठावर सलमान खानला बोलून काही उपयोग झाला नाही असं मी म्हणेन. अर्थात घुसखोर बांगलादेशांना मुंबई का देशातून हाकलायला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. पण त्याचं राजकारण जे तुम्ही करताय ते चुकीचं आहे. मी जे म्हणालो की नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन त्यांनी भेटलं पाहिजे आणि बांगलादेशविषयी नक्की त्यांची भूमिका काय हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे. बांगलादेशमध्ये गेल्या 1 वर्षापासून ज्या हिंसक दंगली सुरू आहेत त्याच्यामध्ये आतापर्यंत आमची 450 मंदिरं पाडली, हजारो हिंदू जनतेच्या घरांना आगी लावल्या आणि जवळजवळ 230 ते 240 हिंदूंची हत्या झाली. त्यांना जाळून मारलं, त्यांच्या हत्या झाल्या, त्यांना गोळ्या घातल्या. यावर तुमचे देशाचे प्रधानमंत्री, गृहमंत्री, संरक्षण मंत्री अक्षर काढत नाही हिंदूंच्या संरक्षणासाठी. उलट आता माझा अंडरलाईन करून घ्या, भारताच्या देशाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐकून घ्या, हे बांगलादेशी घालवायला निघाले आहेत ना महापौर. देशाच्या अर्थसंकल्पाचा जर तुम्ही नीट अभ्यास केला तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की भारत सरकारनं हिंदूंना मारणाऱ्या बांगलादेशला काही कोटी रुपये मदत केली. मी आकडा सांगेन तुम्हाला. पण बांगलादेशला मदत केली आहे की नाही, का हे का कॉन्ट्रॅक्ट केलं का हिंदूंना मारण्यासाठी पैसे दिले? देशाच्या अर्थसंकल्पात हिंदूंच्या कतली करणाऱ्या, हिंदूंची मंदिरं पाडणाऱ्या, हिंदूंच्या घरावरती आगी लावणाऱ्या देशाला नरेंद्र मोदी आणि निर्मला सीतारामन काही कोटी रुपये मदत म्हणून देतात आणि याचा वापर हिंदूंच्या हत्येसाठी होतोय. मुंबईच्या महापौरांना जाऊन सांगा पण मी जे म्हणतोय खोटं आहे म्हणून सांगा. हिंदूंच्या कतली करण्यासाठी कोट्यावधी रुपये कालच्या अर्थसंकल्पामध्ये नरेंद्र मोदींनी दिलेले आहेत. हे जे तुमच्या महापौरांना माहीत नसेल ना, तर उगाच हिंदू मुसलमान करू नका.